मंडळी एका लग्नाच्या बोलणीत हस्तक्षेप करणार आहेत देवाघरी गेलेले अण्णा. कसे? चला तर बघूया. ओ बाबा, काय रे? अहो तुमचं काय चाललंय? माझा बघण्याचा कार्यक्रम आहे ना, तुम्ही कसले तयार होताय? अरे वसाड्या, मुलगी तुला बघायला येणार असली तरी इम्प्रेशन माझं पाडणार आहे तिच्यावर. काय? काय अरे शीतावरना भाताची परीक्षा घेतली, मग लग्न मोडलं मग तुझा. आणि तुझा चेहरा असा आहे ना, लग्नाचं स्थळ सोड, लग्नाचा स्किट पण कोण लिहणार नाही तुझ्यासाठी. बाबा काय? अरे काय 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 बाबा, काय काय? अरे दाढी पण कॉन्फिडेंटली येत नाही तुझ्या चेहऱ्यावर. पोरगी कोण देणार आहे तुला? बाबा अपमान काय करताय हो? हा अपमान आहे. मग एकतर माझी परीक्षा आहे आज. आता कुठली परीक्षा देतोय? करा किती परीक्षा देणार आहेस बसाड्या? बाबा ऐका, शांतपणे माझा ऐका. परीक्षा आहे म्हणजे मी एक मेटाफर युज केला. आयुष्याची परीक्षा आहे माझ्या. हा. एक मुलगी बघायला येते ना मला. हे माहिती आहे, काय नवीन सांगतोय? नाही तसं नाही, काय आता शिवालीने मला पसंत केलेलंच आहे, मग तसा तिचा होकारच आहे. आईचं पण होकार आहे, पण ते कोण आणणं आहेत त्यांच्या घरात, त्यांना मला पाहायचंय. जोपर्यंत ते मला बघणार नाहीत तोपर्यंत ते हे स्थळ पसंत करणार नाहीत, तोपर्यंत आमचं लग्न होणार नाही, हे की नाही? त्यामुळे आता ते जोपर्यंत येत नाहीत, मला पसंत करत नाहीत, मला टेन्शन आलंय बाबा. ऐक ना. टेन्शन घेऊ कशाला? अरे जरा खाऊन आलो असतो जरा. टेन्शन भूक लागली नाही इकडे. नाही. थोडी कळसोच नाही इथे खाणं होईलच ना आता रघु. भूक लागली हेच घर आहे का सकाळी पण? असं- हेच आहे घर. नक्की? बाबा हा? बाबा बेल वाजली, दरवाजा उघडा. अरे बेलवाले दरवाजाच उघडणार. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. या या या. अरे हा? फोटो मध्ये वेगळं दिसतं आपण. नाही नाही नाही, मी पृथ्वी प्रताप. अच्छा, तुम्ही पृथ्वी हा. आणि तुम्ही का प्रताप का? नाही 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 नाही, ते म्हणजे बाबा प्रभाकर. प्रभाग. अच्छा, म्हणजे तुमचा हा प्रताप. बसा ना बसा ना. या, बसा, या बसा ना बसा ना प्लीज बसा. थँक्यू. व्यवस्थित सापडलं ना घर? हो म्हणजे काही त्रास काय? नाही ना? नाही नाही अजिबात नाही. तू पत्ताच इतका परफेक्ट दिला होतास ना, लगेच सापडलं घर. थँक्यू छान आहे घर अगदी. थँक्यू आई. पाया पडायचं विसरलो, so नाही sorry. नाही नाही काही नमस्कार हरकत नाही. करतो. खूप मोठे हा. हा माझा लहान भाऊ रघु. मामा माझा मामा रघु मामा. अरे राईट. मी सांगितलं होतं ना. येस, शिवा बोलत असते हो, तुमच्याविषयी. मामा नमस्कार. अरे नाही, राहू दे, यशस्वी. Yes. थँक्यू. ते हे अण्णा येणार होते, ते आले नाही का? हे काय? या अण्णा आहेत? मी आवाजावरनं तो ओळखलं ते अण्णा. अहो नाही 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 तसं नाही बाबा. आई आहे ती माझी. मी अण्णा नाहीये हो. हे अण्णा आहेत हे बघा. हे. इथे बसू. सावकाश. हं? हे 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 अण्णा आहेत? हो हे बघायला येणार आहेत मला? हो पृथ्वी आले. हेच अण्णा आहेत. म्हणजे आमचं जे लग्न ठरवणार आहेत, म्हणजे जे होकार देणार आहेत ते हे? पृथ्वीक हो. पण हे कसं ठरवतील? का नाही ठरवू शकत ते? अरे गेलेत ना ते. ए सॉरी, म्हणजे पृथ्वी गेले म्हणजे ते गेले नाहीयेत रे. म्हणजे ते गेलेत पण ते गेले नाहीयेत. हे जरा वेगळं आहे ना. नाही 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 तसं नाहीये बाबा. म्हणजे अण्णा गेलेत हा. पण ते गेले नाहीयेत, ते स्वर्गात आहेत. ते आम्हाला सोडून गेले नाहीयेत, ते आमच्या बरोबरच आहेत, आमच्या सोबत राहतात ते. आणि माझा मामा आहे ना रघु मामा, तो बोलतो अण्णांशी. हो म्हणजे आमचे हे फक्त रघुशी बोलतात. तो झाड आहे ना, कुठलं? आत्म्याचं झाड आहे ना तो. आत्म्याचं झाड? हो त्यामुळे हे फक्त रघुशी बोलतात. प्रचंड जीव आहे दोघांचा एकमेकांवर. नाही, आमचं नातंच तसं वेगळं आहे. म्हणजे इतक्या वर्षांचं एवढा होतो ना मी, 12 वर्षाचा ते. हा? काय? हा? काय म्हणताय? नाही नाही नाही. काय झालं? अच्छा, आता मी काय काय थांब ताई, थांब सर. एकटंच बोलतायत आता काय? काय आपलं नेहमीचं खायला हवंय का दुसरं काही हवंय काय? काय झालं? एक मिनिट मग. बरं विचारतो, खायला काही आहे का? नाही मग कोणाशी बोलला? नाही, भाऊजींशी बोलत होतो. भाऊजी आता जस्ट मला म्हणाले खायला काही आहे का, काही काय? केलंय का खायला? पृथ्वी पृथ्वी अण्णा विचारतायत काही खायला केलंय खायला का? आहे का? भूक लागली अण्णांना म्हणून ते रघुला विचारतात खायला आहे का? पोहे पोहे केलेले आहेत. पोहे? आहे ना. पोहे 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 चालतील. लिंबू सुद्धा लागेल, आंबट शौकीन आहेत. लिंबू नाही आहे, लिंबू नाही त्याला. विचार ना त्यांना. काय म्हणालात? हा, हो हो हो, हे सांगितलंय. हा, पोहे आहेत. पोहे चालतील ना? चालतील. थोडेसे गरम करून घेऊया.
काय काय म्हणतात काय म्हणतात टाळी दिली टाळी अण्णांनी टाळी फार मिश्किल अगं स्वभाव आहे ताई यांचा. तुला जवळ माहितीये ना अण्णाचं काय काय बोलले काय काय म्हणाले अरे अण्णा ते शुभोत्याच्या लग्नाला पण गेलो होतो ना लग्नाची बोलणी करायला तेव्हा पोहे होते ते लिंबाची फोड अशी केली आणि बी त्या नवरदेवाच्या डोळ्यात मला काही आठवतं यांना मध्ये पोहे चालतील म्हणाले पोहे पोहे घेऊन ये. हा पण पोहे पृथ्वी जा ना पोहे घेऊन ये. पोहे असं असतं आमच्या गप्पा पटप सुरू असतात गप्पा टप्पा होय का? आमच्या दोघांचाच व्हॉट्सअपचा ग्रुप आहे हा. मजा मजा करत असतो हा गरम होतच आहे इट्स व्हेरी हॉट नाव डेज अरे माझ्याबद्दल काय बोलले काय नाही मग ते हॉट काय बोलले बाबा नाही मी हॉट आहे ना म्हणून बाकी नाही काय? त्यावेळेस मी हॉट आहे नाही तसं नाही म्हणत आहे ते सांगत होते गरम होत आहे त्यांना असं हा काय काय हा काय म्हणतात एसी लावा एसी लावा नाही नाही एसी नाही आहे आमच्याकडे एसी नाहीये नाही आहे अण्णा अण्णा ऐकताय काय हा. एसी नाही आहे पंखा फास करू काय ताई तू शांत शांत अण्णा, हात मारतील, लांब. थांब, तू शांत हो. पंखा वगैरे काय बोलता फोटो तर एवढेच दिसत आहेत हात पण दिसत नाही दात कसं मारती मारतात पण अण्णा मारतात आवडलं नाही की मारतात एकदा स्वप्नात आले होते रघुच्या हो. लाथ मारली आणि म्हणाले हे मी तुझ्या बरोबर राहतो ना तुझ्या खोलीत मला पंखा चालणार नाही एसी हवा उद्यापासून नाही तर मी कायमचा निघून जातो म्हणाले तोंडावर म्हणाले माझ्या म्हणजे मग यांच्या रूम मध्ये हो माझ्या रूम मध्ये राहतात अच्छा म्हणजे वास्तविक ना तुमच्या रूम मध्ये राहायला पाहिजेत ना त्यांनी नाही खरंय पण यांचं वेगळंच कनेक्शन आहे हो मी काय बोलणार आणि होय, होय. थँक्यू माझ्या बरोबर जेव्हा राहायचे ना हा. जरासा पंखा लावला की कुडकुडायला लागायचे त्यांना वा. झेपायचाच नाही पंखा आणि आता बघा याच्या रूम मध्ये राहतात ना एसी शिवाय एक रात्र झोप लागत नाही काय बोलायचं एसी लागतोच त्यांना एसी लागतो त्यामुळे लगेच अगदी. आम्ही दुसऱ्या दिवशी यांच्या रूम मध्ये एसी लावून घेतला वा वा हे पोहे पोहे हो, हो, पोहे का पृथ्वी अण्णांना पोहे दे आणली नाहीस तू प्लेट अण्णांसाठी फोटो कसा खाईल ए फोटो नाही तू देऊन तर बघ अण्णा खातात अरे खरंच खातात तुला खोटं वाट खरंच खातात तू दे जावई बापू देऊन बघा वेडेवाल ठेवा 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 ना, गरम बाबा, आहेत तुम्ही हा, असं द्या. भाऊजी गरम पोहे आहेत घाई घाई नको काय सवय आहे त्यांना हा का कसे कसे आहेत पोहे? ते अण्णा कसे खातात घ्या घ्या या बघा अटकले ना सावकाश काय हे ना असं नाही ठसका लागला नका करू असं रघुवर शांतपणे बघायला खा. सांग. रघुवर बरोबर बरोबर वर- हे घ्या. हळू अण्णा बरं बरं वाटतंय का? का बरं बरं वाटतं वाटतंय का आता हं? काय नका म्हणताय करू ना हे असं श्वास लागतो ना आपल्याला हा आणि चावून खा जरा नंतर ऍसिडिटी होते सगळं पचत नाही मग नंतर आम्हाला त्रास भोगावा लागतो असं करू नका ते हा? हा. मामा आहे ना रघु मामा म्हणून आम्हाला कळतं की अण्णांना काय हवं असतं काय काय लागतं मामा नसतं ना तर ये बाळा नाही, कळलं असं असं नाही बोलायचं अहो ते काय हट्टी एवढ्यात ना तुम्हाला सांगतो मध्ये माझ्या मागे लागले होते बरोबर काहीतरी झालं माझ्यावर चिडले मला म्हणाले आत्ताच्या आत्ता जा आणि 21 उकडीचे मोदक खाऊ नये किती ही काय शिक्षा आहे आत्ताच्या आत्ता जा आणि 21 उकडीचे मोदक खाऊ नये म्हणाले 21 काय शेवटी करावं लागलं त्यांचं मन राखण्यासाठी म्हणजे खाल्लेत ताईनेच केले मग काय हे बासमती तांदूळचं काय पीठ बीट केलं आणि लगेच तिथे 2 मागवलं. तास मग मागवलं खाल्लं आम्ही तिकडे यांनी सांगितल्यावर ना इकडेची हिंमत आहे का कोणाची माणूस आणि काय ठाला आहे, रघु तर हे म्हणतील ते सगळं करतो नातच तसं आहे ना माझं ते प्रचंड प्रेम करतात पण रागही तेवढाच आहे, फार चिडचिड एकमेकांवर म्हणजे तुम्हाला सांगते एकदा आठवतं का काय चिडले होते कधी आठवतं? कधी 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 देवा तुला तू कसं विसरू शकतोस अरे प्रचंड चिडले होते तुझ्यावर शिक्षा काय दिली होती आता 1 महिना थंडीत कुडकुडत बसायचं तू मनालीला जा गेलो होतो मनालीला मग 1 महिना माझा रघु कुडकुडत बसला होता मी बोललो त्यांना की नाही मारे मला का पाठवताय नाही आत्ताच आत्ताचा ताईकडून घेतले 70,000 रुपये इथलं इथे तिकडे काढले आणि गेलो तिकडे महिनाभर होतो कुली म्हणत ऐकत नाही माणूस तो कोणासाठी करणार त्या मग तुम्ही केलं ते म्हणजे अण्णांसाठी तुम्ही केलं काय माणूस? नातच तसं आहे ना नातच तसं आहे काय करणार आता मग मला तर असं वाटायला लागलं अण्णा तुम्हाला शिक्षा देत आहेत का मजा करायला सांगतायत कळतच नाही 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 पृथ्वी नाही बाबा. नाही मामा आपलं. कधीच मजा नाही करत कधीच जीवाची मजा नाही केली त्याला काही हवं असेल ना तर मागणार सुद्धा नाही तो पण अण्णांना काही हवं असेल ना तर लगेच करणार हा माझा मामा रघु आहे ना माझा
म्हणून सगळं होऊ शकतंय नाही तर काय यांच्या मनात आहे कुठे आम्हाला बसतेस कळलं नाही. आई, बस. आई. अण्णांच्या फोटोवर बसतेस हा तुझा स्वभाव आहे ना म्हणून अण्णा चिडायचे नाही मी हिच्यावर कशाला करतेस तिकडे बस ना गई मी या बाजूला घेतो, हा. वा 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 पण हे बारीच आहे म्हणजे मला आवडलं तुमचं आणि अण्णांचं प्रेम मला फारच आवडलं हे वेगळंच आहे ते आमचं वेगळंच काय सांगू? रसायन आहे. वा वा वा. काय म्हणाला हो म्हणतायत आता माझ्याकडे लक्ष द्या खाणं झालंय माझ्याकडे लक्ष द्या मुलगा आवडला का विचारा. अण्णा नवरा मुलगा आवडलाय का अरे बापरे काय 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 झालं? म्हणतात नवरा मुलगा समोरून बरा वाटला मागून जरा विचित्र वाटतोय काय वाटेल ते बोलताय ते काय? हे काय स्टेटमेंट आहे नाही मागून झाला हा. ना पाठ बघितली त्यांनी तुमची तिथं नाही मग हे बोलतील माझ्या पाठीविषयी हा मला मागे काहीतरी आहे त्यांना काय आहे सा- हा? मला पृष्ठभाग तरी त्यांना काय पुट्टा भाग आहे हे असं आहे. अण्णा, रघु थांब रे. अरे पण जायचं काय नाही, बोलतायत? समजावून नका. असं करू नका अण्णा तुम्ही चिडायचं सांगा. चिडायचं नाही अण्णा एक मिनिट असं का करताय तुम्ही मला सांगा का करताय असं चिडायचं का मग. आपली मुलगी त्यांच्या एक आवरलं अरे, कशाला ओरड असं करायचं का मला सांगा अण्णा रघु समजाव ना नका रे. ना करू शांत व्हा ना एक मिनिट काय मी काय बोलतो, काय मी आहे ना. एक मिनिट काय म्हणालात नाही मी अजून काहीच नाही बोललो तुम्ही नाही एक मिनिट काय म्हणालात अण्णा नाही हिंमत असेल तर एक मिनिट अण्णा त्याच्याशी नाही माझ्याशी बोला मग इतकं असेल तर माझ्याशी बोला ना माझंच घर आहे हे. मी बोल हा नाही अण्णा हा त्याच्यासाठी आय एम रिअली सॉरी मला माहिती आहे ते माझं चुकलं हो तुम्ही वयस्कर आहात मी मान ठेवायला पाहिजे पण तू एक मिनिट अण्णा एक मिनिट नाही. एक मिनिट थांबा मी बोलतोय ना रघुमा मातामध्ये येऊ नका तुम्ही बोललात की नाही मला मागून विचित्र दिसतो म्हणजे हे काय मला सांगा स्टेटमेंट आहे तुमच्याशी उद्या बोलतात? हो माझ्याशी बोलतात एक मिनिट थांबा आई एक मिनिट थांब हे काय स्टेटमेंट आहे मला सांगा मुलगा मागून विचित्र दिसतो उद्या मी तुमच्या घरी आलो लोक काय म्हणतील मागून विचित्र दिसणारा जावं याला कसं वाटतं मला सांगा पृथ्वी तुमच्या घरात कसं यायचं मी फक्त असं यायचं जाताना काय असं जायचं मी मागून विचित्र दिसतं म्हणून अरे नाही तसं नाही हे कसं तुम्ही बोललात म्हणून मी बोललो की नाही हा डोळा काय मार हा? डोळा काय डोळा काय मारतात हा काय 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 वेडे आहे का तुम्ही अण्णा होय. जावई बापू काय बोलताय काय झालं माझी बंकच करतायत अरे काय तुम्ही पण अण्णा म्हणजे कोणाला उचकायला रघुला उचकायला काय पृथ्वी काय चला जावई बापू पण काय सांगतो काय हो नाही हो अण्णा तुमचं मेवणा भाऊजीचं नातं आहे, तुम्ही बोला मी नाही बोलणार जावई बापू काय बोलताय रघुना आलाय काय म्हणतात का पण नाही मस्करी करत असतील हो, रघु मामा. मस्करी करते मस्करी, हा. मस्करी नाही मस्करी नाही करते म्हणजे काय झालं हो मला नाही तुम्हाला एक मिनिट बाबा काय पृथ्वी काय बोलताय? काय म्हणतात? बापरे, मा अण्णा तुम्ही सांगायचं ना तसं काय 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 सांगायचं? काय त्यांना एसी चालत नाही ते कुडकुडत झोपतात रात्रभर रघु मामाच्या बाजूला रघु मग तुम्ही सांगत का नाही बंद करायला अच्छा सांगता रघुला बंद नसतो करायचा नाही नाही रघु काय AC ऐकते मी काय ऐकते रघु नाही, नाही. एसी कोणाला हवा असतो ह्या ना वस्तू मला तू त्यांना नको एसी तू अगं, तू का- एक मिनिट मला- मामा लाज वाटते रे. एक मिनिट काय लाज वाटते तुझी बापरे काय सांगताय काय 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 म्हणताय हो काय जावई बापू काय म्हणताय चला काय बापरे हो अरे काय? बाबा, हो काय काय पृथ्वी? काय ते म्हणे मनालीला जायची मी शिक्षा दिलीच नव्हती रघु त्याचाच मनालीला घेऊन गेला होता मामा उतरलास रे माझ्या नजरेतून उतरलास अगं, नाही तर लाज वाटते तुझी अगं, नाही हे काय ऐकतेय मी अगं तू त्यांच्याशी अण्णा काय बोल अण्णा मला विश्वास नाही याच्यावर अण्णा नाही आता काय? काय काय? नाही काय काय बोलतात काय काय तुम्ही सांगितलंच नव्हतं त्याला 21 मोदक खायला काय ऐकतेय मी काय मग चाललंय हे- रघु? हे खोटं आहे, खोटं आहे. आणि 21 मोदक त्यांनी सांगितले नव्हते तुला खायला आई काय काय म्हणतात बघा काय म्हणतात? रघुमामाने 5च मोदक खाल्लेत बाकीचे 16 होते ते 40 रुपयाला एक असे विकलेत नाही विकलं मी. तुझी लाज वाटते मला ताई असं नको. लाज वाटते फसवलंस रे आम्हाला नाही ताई अण्णा नाही अण्णा सांगतो आई. काय झालं अण्णा नाही काय झालं भडकले अण्णा 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 नाही जावई बापू, काय झालं? अण्णा हे बघा अण्णा आता 2 महिन्यावर लग्न आलं असं नाही करायचं काय झालं? काय काय झालं मुक्ती हवी म्हणतात मुक्ती हवी म्हणतात मला जावयाचं तोंड बघायचं होतं बघितलं आता मुक्ती हवी अण्णा नाही असं करू नका लग्नानंतर जा ना अण्णा थांबा ना सगळं ग्रहमक वगैरे करा हळद बिळद लावा ना मला काय नाही. नाही मिळू शकत मुक्ती का 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 अरे बापरे काय काय झालं जावई बापू सांगा ना आम्हाला ऐकू नाही येत जीव अडकलाय रघु मामात त्याला घेऊन जायचं म्हणतात मर तू मार रघुरा मार 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 लवकर मार अरे येडी वेडी झाली आहेस की काय तू मला काय मारा मी कशाला मारू अगं नाही मारू शकत मी. अण्णा तुझे लाडके अण्णा बोलवतायत मार लवकर अगं, हो पण मी असं नाही ना मारू शकत अण्णा काय
अहो काय दूरदृष्टी हो तुमची काय काय त्यांना माहिती होतं रघु नाही म्हणणार. काय म्हणताय मग, काय उपाय करू? काय करायचं? मारून टाकू. बरं मारू सगळे मिळून मारू. कसं कसं इथे ढकलतो 24 माळ्यावर. चांगली आयडिया. अरे नाही रे. अरे तुला काय चाललंय? अरे मी नाही करतो. अरे नाही, अरे मला नाही मारायचं यार. अरे असं नको करू, आपले अण्णा आहेत. अरे कसला अण्णा? खड्ड्यात गेला अण्णा. कोण अण्णा? अरे मी कुणाशी बोलत नव्हतो यार. फोटो शिकून बोलतो काय? अरे ताई मला ते मोदक खायचे होते आणि तिकडे कुलू मनालीला जायचं होतं म्हणून मी तुला फसवलं, खोटं बोललो आणि असं सांगितलं की ते माझ्याशी बोलतात म्हणून. सॉरी यार. माहिती आहे मला. माहिती आहे? मला आणि शिवालीला हे माहिती आहे. शिवालीने मला आधीच सांगितलं होतं ते मोदक तुम्ही कुठे विकले, मनालीला कोणासोबत गेला होता, हे सगळं सांगितलं होतं. ती मला नेहमी सांगायची माझा मामा ना घरात थेरं करतो, फोटो असं नाचतो करून बोलतो, हे सगळं सांगितलं होतं तिने मला. तर आई बिचारी भोळी बाबडी आहे म्हणाली, तिचा विश्वास बसतो लगेच. तिचा नवरा गेलाय ना आणि तू स्वतःच्या ताईला फसवत होतास. याने फसवलंय तुम्हाला आई. तोंड नाही दाखवायचं मला परत. अजिबात माझ्या मागे येऊ नको. काय मजा आहे? आई काय मजा? ए, शिवा- माझ्या मागे येऊ नको. शिवा, ताई माझा आहे. मला नाही बोलायचं. बोलायचंय. ताई, शिवा मी बोलतो. ताई माझा आहे, ताई. क्या बात आहे, काय भन्नाट विषय होता आणि ज्या भारी सादर केलं. वा 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 वा. सई काय म्हणशील? भारी परफॉर्मन्स होता. मला संकल्पना खूप आवडली आणि मला असं वाटलं की सरांचा फोटो असल्यामुळे त्याची एक वेगळीच मजा होती. त्यांनी जास्त हायलाईट झालं कॅरेक्टर. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस फारच मस्त होते. प्लॅटॉनिक मस्त, म्हणजे तुमची फोडणी फारच आवडली. समीरदा मस्त, खूप अलाइव्ह केलं सगळं तुझ्या ॲक्शन्समुळे. आणि मला असं वाटतं की जी लोक अशी फसवेगिरी करतात त्यांची अशीच पीपीने जिरवली तशी जिरवायला हवी. मजा आली, मस्त थँक्यू संकल्पना. थँक्यू.